राजेश एक्सपोर्ट्सवर सेबीने 15 लाख करोडच्या स्कॅमचं ॲलिगेशन लावलं आहे. अशी कंपनी जी फक्त इंडियात नाही बट जगामध्ये गोल्ड कंपनीजमध्ये सगळ्यात मोठी मानली जाते. सो लेट्स गेट टू द स्टोरी. राजेश एक्सपोर्ट्सने FY21 टू FY25 ह्या पिरियडमध्ये 15.45 लाख करोड्सचा रेव्हेन्यू दाखवला. आता सेबी म्हणते त्यातला जवळपास 99% रेव्हेन्यू हा मिसरिप्रेझेंटेड होता. नॅचरली ही न्यूज आल्यापासून स्टॉक कंटिन्युअसली पडतोय आणि ज्या लोकांनी त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले होते ते आता खूप ट्रिकी सिच्युएशनमध्ये फसले. बट या स्टोरीमधून बाकीच्या इन्व्हेस्टर्सला एक खूप मोठा लेसन मिळतो, विच इज रेव्हेन्यू इज नॉट रियालिटी. ही खूप कॉमन मिस्टेक आहे जे बरेच इन्व्हेस्टर्स करतात. त्यांना असं वाटत असतं की रेव्हेन्यू जर एखाद्या कंपनीचा वाढतो आहे तर तो बिझनेस तितकाच स्ट्रॉंग आहे. बट रेव्हेन्यू आपल्याला फक्त एवढंच सांगतो की त्या कंपनीमध्ये किती पैशांची उलाढाल झाली. रेव्हेन्यू हे सांगत नाही की त्या बिझनेसने किती प्रॉफिट कमवला किंवा तो बिझनेस खरंच हेल्दी आहे का नाही. म्हणून सीझन्ड इन्व्हेस्टर्स बघतात की कॅश फ्लो स्टेबल आहे का, प्रॉफिट मार्जिन्स आहेत का आणि मॅनेजमेंट ट्रान्सपरंट आहे का. ह्याच कारणांमुळे मागच्या 10 वर्षांमध्ये कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनीने राजेश एक्सपोर्ट्स या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले नाही. म्हणून पुढच्या वेळी जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त रेव्हेन्यू बघून डिसिजन घेऊ नका. आणि जर तुम्हाला एखाद्या बिझनेसला इनडेप्थ ॲनालिसिस करता येत नसेल तर स्टॉक पिक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं हा एक स्मार्ट अप्रोच आहे. आय एम प्रथमेश फ्रॉम SWS, वेअर वी पार्टनर विथ यू टू अचीव युअर फायनान्शियल गोल्स. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.